नाही. आजूबाजूला बघितलं महाराज, एक छोटीशी पर्णकुटी दिसली. ती पर्णकुटी दिसल्यानंतर महाराज अगोदर तर लांबून आवाज दिला, अरे महाराज जी, आश्रम में कोई है? त्याचं प्रत्युत्तर काही मिळालं नाही. थोडस 2-4 पाऊल पुढे आले तर महाराज थोडस डोकावून बघितलं तर एक शम्यक नावाचे ऋषी समाधीस्थ होते. डोळे बंद करून ब्रह्मलीन समाधीमध्ये होते महाराज. हो, ये महात्मा जी बैठे म्हणले. बस सगळं कळून सगळं पाहिलं म्हणले, हे ढोंगी महात्मा आहे म्हणले, खोटी समाधी आहे म्हणले. खोटी समाधी समजून महाराज त्या महात्म्याच्या जवळ आले आणि मेलेला साप होता आपल्या धनुष्य बाणानं उचलला, उचलून त्या महात्म्याच्या गळ्यामध्ये टाकला महाराज. आता खऱ्या संतांना ओळखण्याची चूक जर केली तर त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतंय महाराज. अहो, ते देवाला चुकत नाही तर तुम्हा आम्हाला काय चुकणार आहे? जगाच्या मालकाला चुकलं नाही महाराज. तुम्ही रामायणामध्ये सुद्धा राजा प्रताप भानूचा प्रसंग ऐकला असेल. एका पाखंडी महात्म्याच्या चक्करमध्ये पडून आपल्या संपूर्ण संसाराचा नाश करून बसला महाराज. आणि आज एक खऱ्या संतांना ओळखण्याची चूक केली राजा परीक्षितनं, आज भयंकर मोठी सजा घ्यावं लागली. खोटी समाधी आहे, ढोंगी महात्मा आहे, आणि कुठं एका राजाच्या चक्करमध्ये पडावं, कुठं राजाच्या सेवेमध्ये पडावं म्हणून हे डोळे बंद करून बसलाय म्हणले महाराज. पाहिलं मेलेला साप टाकून अपमान केला, निघून गेले राजा परीक्षित. हे एका छोट्याशा बालकाने हे दृश्य बघितलं त्या ऋषिकुमारांना. बघितल्या महाराज तो ऋषिकुमार धावत गेला. हे संपूर्ण सगळे ऋषिकुमार त्या कौशिक नदीच्या काठेवर खेळत होते महाराज. तो शम्मिक ऋषींचा जो पुत्र होता, ज्याचं नाव होतं श्रृंगी, त्यानं आवाज दिला, ए श्रृंगी, अरे तुम्ही इथं खेळत बसलात म्हणले, तुझ्या बाबांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकून त्या राजा परीक्षितनं भयंकर अपमान केला म्हणले. त्या श्रृंगीच्या कानावर शब्द पडले. तो श्रृंगी पाण्यामध्ये उतरला कौशिक नदीमध्ये, आणि कौशिक नदीमध्ये पाणी हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये पाणी घेऊन भयंकर शाप देऊन टाकला. इति लंघित मर्यादम तक्षकः सप्तमे हनी दाक्षयति स्व कुलांगार नोदितो मे तदत्वम. ए कुलांगार, अरे तुझ्या पूर्वजांनी म्हणले संतांची चरणरज मस्तकावर धारण केली आणि तू एका संत महापुरुषाचा अपमान केलास. जा म्हणले, मी तुला शाप देतो म्हणले. 7व्या दिवशी त्या सापाचं ग्रास तुला व्हावं लागलं. पाणी सोडलं महाराज त्या श्रृंगीनं. श्रृंगी रडत पळतच सुटलं महाराज आपल्या बाबांच्या पर्णकुटीकडे. बाबांच्या गळ्यामध्ये मेलेला साप पाहून महाराज जोरात फुंकारी काढून रडत होता तो श्रृंगी. आपल्या मुलाचा आवाज ऐकला आणि आवाज ऐकून महाराज डोळे उघडले, समाधी उघडली तर गळ्यामध्ये मेलेला साप शम्मिक ऋषींनी काढून बाजूला फेकला. आपल्या बाळाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, मस्तकावून हात फिरवला. महाराज, बाळ, तुझा अपमान तर कोणी केला नाही ना. कंठ अवरद्ध झाला होता महाराज, एक शब्द बोलू शकले नाही. छोट्या बालकांनी जशाच तसा प्रसंग सांगितलं महाराज. शम्मिक ऋषींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. परीक्षित सारखा धर्मनिष्ठ राजा कोणी होणार नाही म्हणे. आणि एवढ्या छोट्याशा कांडावून एवढा भयंकर तू श्राप दिलास म्हणजे. अरे स्वयं स्वतः जगाच्या मालकानं ज्या मातेच्या गर्भामध्ये जाऊन ज्या बाळाचं रक्षण केलं होतं, परंतु तुझा श्राप खाली जाऊ शकत नाही म्हणले. जाऊन म्हणले राजा परीक्षितला सांगा म्हणले, आजपासून 7व्या दिवशी तुमचं मरण निश्चित रूपाने. आजपासून तुम्ही 7व्या दिवशी जाणार आहे. राजा परीक्षितनं काय केलं? एखाद्या माणसाला सांगितलं आजपासून तुम्ही 7व्या दिवशी मरणार आहे, तुम्ही काय करता? आपली प्रॉपर्टी मुलाबाळांच्या नाव करून ठेवता. राजा परीक्षितनं काय केलं बघा.
राजा परीक्षेतनं सगळे आभूषण काढले, अलंकार काढले, सोन्याचा मुकुट काढून ठेवला, सगळं बस त्याग केलं महाराज. आणि सुंदर पाहितलं पंचानन टाकून गंगेच्या काठेवर येऊन राजा परीक्षित बसले गंगेच्या काठेवर.